121 आपणारे पाळणे वाचू. परमेश्वर तुझा रक्षक आहे. मी आपली दृष्टी पर्वताकडे लावतो, मला सहाय्य कोठून येईल. आकाशाचा व पृथ्वीचा निर्माण करता जो परमेश्वर, त्याच्यापासून मला सहाय्य येते. तो तुझा पाय कदापि ढोलू देत नाही, तुझ्या रक्षकाला झोप लागत नाही. हा इस्रायलच्या रक्षकाला झोप लागत नाही व तो डुलकीही घेत नाही. परमेश्वर तुझा रक्षक आहे. परमेश्वर तुझ्या उजव्या हाताला तुला सावली आहे. परमेश्वर सर्व अनिष्टापासून तुझे रक्षण करेल, तुझ्या जीवाचे रक्षण करेल. परमेश्वर तुझे येणे जाणे इथून पुढे सर्व काळ सुरक्षित करेल. आमेन. आमेन. जुन्या करारामधून यशया 12वा अध्याय 1 ते 6 हे वचन आकाश ब्रदर वाचतील. जुन्या करारातून यशया 12 1 ते 6 वचने आपण ऐकूया. स्तुतिगीत. त्या दिवशी तू म्हणशील, हे परमेश्वरा, तुझा मी धन्यवाद करीतो, कारण तू मजवर कोप केला होता. तो तुझा कोप शमला आहे व तू माझे सांत्वन केले आहे. पहा, देव माझे तारण आहे. मी भाव धरितो, भीत नाही, कारण प्रभू परमेश्वर माझे बल व गीत आहे. तो मला तारण झाला आहे. तेव्हा तुम्ही तारण कुपातून उल्हासाने पाणी काढाल. त्या दिवशी तुम्ही म्हणाल, परमेश्वराचा धन्यवाद करा, त्याच्या नामाचा जयघोष करा. राष्ट्रांमध्ये त्याची कृत्य विदित करा. त्याचे नाम थोर आहे अशी वाखाणणी करा. परमेश्वरापुढे गायन करा, कारण त्याची करणी प्रतापमय आहे. हे सर्व पृथ्वीवर विदित हो. अगे सियोन निवासिनी, जयघोष कर, गजर कर, कारण इस्रायलाचा पवित्र प्रभू तुझ्या ठाई थोर आहे. आमेन. यावेळेस नवीन करारामधून प्रकटीकरण या पुस्तकातून 7वा अध्याय 10 ते 17 आपल्यासाठी राज ब्रदर वाचतील. प्रकटीकरण याचा 7वा अध्याय त्यातले 10 ते 17 आपण ही वचनं वाचूयात. ते उच्च स्वराने म्हणत होते, राजासनावर बसलेल्या आमच्या देवाकडून व कोकऱ्याकडून तारण आहे. तेव्हा राजासन, वडील मंडळी व 4 प्राणी ह्याच्या भोवती सर्व देवदूत उभे होते. ते राजासनासमोर उपडे पडून देवाला नमन करून म्हणाले, आमेन. धन्यवाद, गौरव, ज्ञान, उपकार, स्तुती, सन्मान, सामर्थ्य व बळ ही युगानयुग आमच्या देवाची आहेत. आमेन. तेव्हा वडील मंडळींपैकी एकाने मला म्हटले, शुभ्र जगे परिधान केलेले हे कोण आहेत व कोठून आले? मी त्याला म्हटले, प्रभो, हे तुला ठाऊक आहे. तो मला म्हणाला, मोठ्या संकटातून येतात ते हे आहेत. ह्यांनी आपले जगे कोकऱ्यांच्या रक्तातून धुवून शुभ्र केले आहे. ह्यामुळे ते देवाच्या राजासनासमोर आहेत. ते अहोरात्र त्याच्या मंदिरात त्याची सेवा करतात आणि राजासनावर बसलेल्या त्यांच्यावर आपली मंडप विस्कृत करतील. ते ह्या पुढे भुकेले असे होणार नाहीत व ताणलेले होणार नाहीत. त्या सूर्य किंवा कोणत्याही उष्णता बाधणार नाही, कारण राजासनापुढे मध्यभागी असलेला कोकरा त्यांचा मेंढपाळ होईल व त्यांना जीवनाच्या पाण्याच्या झऱ्याजवळ नेईल आणि देव त्यांच्या डोळ्याचे सर्व अश्रू पुसून टाकतील. आमेन. आमेन. वाचले परमेश्वर आशीर्वादित करो. यावेळेस आपण शुभवर्तमानाच्या वाचनासाठी उठून उभं राहूया. आणि आजचे जे शुभवर्तमान आहे, मत्तेकृत शुभवर्तमान याचा 5वा अध्याय 1 ते 12 ही वचनं पाळक साहेब वाचतील. आजच्या दिवसाकरता जे शुभवर्तमान आपण घेतलेलं आहे, मत्तेकृत शुभवर्तमान याचा 5वा अध्याय. मत्तेकृत शुभवर्तमान याचा 5वा अध्याय आणि पहिल्या ओवीपासून शुभवर्तमानास प्रारंभ होतो. डोंगरावरील उपदेश. तेव्हा त्या समुदायास पाहून तो डोंगरावर गेला आणि तो बसल्यावर त्याचे शिष्य त्याच्याजवळ आले आणि त्याने आपले तोंड उघडून त्यांना शिकवले. तो म्हणाला, जे आत्म्याने दीन ते आशीर्वादित आहेत, कारण आकाशाचे राज्य त्यांचे आहे. जे शोक करतात ते आशीर्वादित आहेत, कारण त्यांचे सांत्वन होईल. जे लीन ते आशीर्वादित आहेत, कारण
त्यांना पृथ्वीचे वतन मिळेल. ज्यांना न्यायीपणाची भूक व तहान लागली आहे ते आशीर्वादित आहेत, कारण ते तृप्त होतील. जे दयाळू ते आशीर्वादित आहेत, कारण ते दया मिळवतील. जे अंतःकरणात शुद्ध ते आशीर्वादित आहेत, कारण ते देवाला पाहतील. जे समेट करणारे ते आशीर्वादित आहेत, कारण ते देवाचे मुलगे म्हटले जातील. न्यायीपणाकरता ज्यांचा छळ झाला आहे ते आशीर्वादित आहेत, कारण आकाशाचे राज्य त्यांचे आहे. जेव्हा माझ्यामुळे लोक तुमची निंदा करतील व तुमचं छळ करतील व लबाडीने तुमच्या विरुद्ध सर्व प्रकारचे वाईट बोलतील, तेव्हा तुम्ही आशीर्वादित आहात. आनंद करा आणि फार उल्हास करा, कारण आकाशामध्ये तुमचे प्रतिफळ मोठे आहे. कारण जे भविष्यवादी तुमच्या पूर्वी होते त्यांचा त्यांनी तसाच छळ केला. आमेन. ठीक आहे. त्यामुळं आता मी विनंती करतो आपले बंधू ब्रदर सुधीर शिरसाट त्यांनी पुढं यावं आणि परमेश्वराचा जो निरोप त्यांनी आपल्याकरता आणलेला आहे तो निरोप आम्हाला द्यावा प्लीज. सर्वात प्रथम मी पिता परमेश्वराला धन्यवाद देतो, पुत्र परमेश्वराला धन्यवाद देतो आणि पवित्र आत्म्याला धन्यवाद देतो. त्याचनंतर पाळक साहेबांचे देखील मी आभार मानतो. ले लीडर्स, वडील वर्ग आणि तुम्ही सर्वजण मला ऐकणारे तुमचे देखील धन्यवाद देतो. प्रभूचे आभार आणि उपकार स्तुती मानत असता वचनांकडे जाण्या अगोदर मला एक गोष्ट सांगायला आवडेल की आपण प्रत्येक रविवारी चर्चला येतो, बरोबर ना? प्रत्येक रविवारी आपण चर्चला येतो आणि प्रत्येक रविवारी आपण काही ना काही संदेश ऐकून आपल्या घरी जातो. परंतु मी चर्चला का येतो ही सर्वात मोठी गोष्ट आहे. मी चर्चला का यायला पाहिजे आणि माझा येण्याचा उद्देश त्याच्या मागचा काय आहे हे जाणून घेणं खूप गरजेचं आहे. कारण ज्यावेळेस मी हा विचार करतो की मी प्रत्येक रविवारी चर्चला येतो तर माझ्यासाठी काय नवीन आहे, माझ्यासाठी काय नवीन आहे. गेल्या हप्त्यामध्ये माझ्यासाठी एक गोष्ट नवीन होती जी पाळक साहेबांनी वचनाद्वारे खूप सुंदर सांगितली आणि ती म्हणजे मत्तई शुभवर्तमान याचा 25वा अध्याय आणि 41 वचनामध्ये वचन आपल्याला सांगतं, मग डावी काढणाराही तो म्हणेल, आहो शापग्रस्त हो, माझ्यापुढून निघून जा आणि शैतान व त्याचे दूत यांच्यासाठी जो सार्वकालिक अग्नी सिद्ध केले आहे त्यात जा. याच्यात मला एक गोष्ट शिकायला भेटली की 2 रांगा लागणार आहेत, एक डाव्या साईडला आणि एक उजव्या साईडला. जर 2 रांगा लागणार आहेत तर डाव्या साईडला सांगत आहे शैतान व त्याचे दूत जो सार्वकालिक अग्नी सिद्ध केले आहेत त्यात जा. म्हणजे मला कुठल्या रांगेमध्ये उभं राहायला पाहिजे? उजव्या रांगेमध्ये राहायला पाहिजे. का? कारण डावी रांग ऑलरेडी बुक झालेली आहे ज्याच्यामध्ये सार्वकालिक अग्नी आहे. आणि ज्या वेळेस आपण उजव्या रांगेमध्ये उभा राहू तर वचन सांगतं ते तर सार्वकालिक शिक्षा भोगण्यास जातील आणि नीतिमान सार्वकालिक जीवन उपभोगण्यास जातील. माझ्या प्रियांनो, आपल्याला जर सार्वकालिक जीवनाचा उपभोग घ्यायचा असेल तर आज आपल्याला ठरवायचं आहे की मला कुठल्या रांगेमध्ये उभा राहायचं आहे. प्रत्येक रविवारी आपल्यासाठी नवीन गोष्ट पाळक साहेब वचनाद्वारे आपल्याला सांगत असतात, परंतु ते आपल्या जीवनामध्ये इम्प्लिमेंट करणं खूप आणि खूप महत्त्वाची गोष्ट आहे. मला एक गोष्ट सांगायला आवडेल. ज्या वेळेस मी पाळक साहेबांना सांगितलं की पाळक साहेब मला वचन सांगायला आवडेल आणि मला वचन सांगण्याची संधी जर तुम्ही मला दिलीत तर मी तुमचे आभारी असेल. आणि खरंच प्रभूला धन्यवाद देतो की गेल्या 1 महिन्या अगोदर त्यांनी फोन केला तर मी आजच्या तारखेची खूप वाट बघत होतो. का माहिती आहे का? कारण माझा आवडता विषय प्रिचिंग मला खूप आवडतो आणि मला किती वेळ जरी बोलायला लावलं ना तरी मी बोलत राहील, मी थकणार नाही. कारण परमेश्वराचं वचनच तसं आहे, न थकणारं वचन आहे, बरोबर आहे ना? आणि ज्यावेळेस त्यांनी सांगितलं त्या टायमाला मी प्रभूला धन्यवाद दिला आणि प्रभूला म्हटलो की प्रभू तू माझ्याशी बोल, तुझं वचन काय आहे तुझ्या लेकरांसाठी तू मला सांग.
आणि काल रात्री 1:30 पावणे 2 वाजेपर्यंत मला झोप नाही. मी ह्या अंगाहून त्या अंगाहून होत होतो आणि मी पवित्र आत्म्याबरोबर बोलत होतो आणि बरेचसे वचनं प्रभूने मला दिले. प्रभूचे मी आभार मानतो. प्रियांनो, आपण सर्वजण परमेश्वराचे लेकरं आहोत ना. आणि आपल्या हातामध्ये हे शास्त्र आपल्याला देण्यात आलेलं आहे. असं कोणी नाही आहे की ज्या ह्या शास्त्राची ओळख त्या व्यक्तीला नाही आहे. इथे कोण असं आहे का की जे हात वर करून सांगेल की मला हे शास्त्राची ओळख नाही आहे? असं कोणी आहे आपल्यामध्ये? कोणी नाही आहे? आपण सर्वांसाठी टाळ्या वाजवूयात. जर ह्या शास्त्राची ओळख कुणाला नाही आहे तर शास्त्रामध्ये आपण प्रत्येक टायमाला काही वचनं वाचत असतो आणि वचनं वाचत असता आपल्या डोळ्या देखत काही वचनं आले असतील आणि ते वचनं हे आहे की रोमकरसपत्र 3 अध्याय आणि 23 वचनामध्ये लिहिलेलं आहे, कारण सर्वांनी पाप केले आहे आणि ते देवाच्या गौरवाला उणे पडले आहेत. वाचले आपण कधी हे वचन? काय लिहिलेलं आहे? कारण सर्वांनी पाप केले आहे आणि ते देवाच्या गौरवाला उणे पडले आहेत. कारण रोमकरस 6:23 मध्ये लिहिलं आहे, कारण पापाचे वेतन काय आहे? कारण पापाचे वेतन मरण आहे, पण देवाचे कृपादान आपला प्रभू येशू ख्रिस्तामध्ये सार्वकालिक जीवन आहे. काय आहे? सार्वकालिक जीवन आहे. मला एक गोष्ट तुम्हाला विचारायला आवडेल प्रियांनो, जर पापाचे वेतन मरण आहे हे आपल्याला माहीत आहे तर मनुष्य पाप का करत आहे? कुणी मला सांगेल का? ब्रदर म्हणतात की परमेश्वर शिक्षा करत नाही म्हणून, तत्काळ शिक्षा करत नाही म्हणून. बरोबर ना? अजून कुणी काय सांगेल? आपण सर्व ख्रिस्ती आहोत. मला अपेक्षित आहे जर तुम्ही उत्तर पटापट दिले तर. मला वाटतं ब्रदरच एकटे बायबल वाचतात वाटतं. हां, बोला बोला, सर्वजण बोला. 2026 येणार आहे, काहीतरी निर्णय करा आता. आमेन. पापाचं वेतन मरण आहे, आताच घेतलं. येस 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 येस. अजून कुणी? आमेन. अजून बघा, उत्तरं निघायला लागलेत पटापट. अजून बोला बोला बोला. जर मीच एकटा बोललो तर मी असंच वाटेल की मी फक्त बोलणार आहे, ऐकणारे एकदम शांत आहेत. एकच गोष्ट आहे प्रियांनो, रोमकरसपत्र 3:18 मध्ये लिहिलेलं आहे, त्यांच्या डोळ्यापुढे देवाचे भय नाही. काय आहे? त्यांच्या डोळ्यापुढे देवाचे भय नाही. आणि आज भय नसल्यामुळे मनुष्य पापमय जीवन जगत आहे. बरोबर की नाही? मनुष्य काय करत आहे? पापमय जीवन जगत आहे. आता पापमय जीवन जगत असता जर पापाचे वेतन मरण आहे तर आपल्याला काय करणं गरजेचं आहे? त्या परमेश्वराचा धावा करणं गरजेचं आहे. हे 3 वचन मी मुद्दामून घेतले होते कारण मला तुम्हाला हे दाखवायचं होतं की जर पापाचं वेतन मरण आहे परंतु परमेश्वराने आपल्याला अनंतकालाचं जीवन आणि सार्वकालिक जीवन दिलेलं आहे, त्याच्यासाठी आपण आपली आध्यात्मिक तयारी केव्हा करणार? खूप महत्त्वाची गोष्ट आहे. आपण सर्वजण उभे राहू 2 मिनिटासाठी आणि प्रार्थना करूयात. थँक्यू लॉर्ड जीसस. हालेलुया. धन्यवाद माझ्या स्वर्गीय प्रेमळ पिता परमेश्वर, आकाश आणि पृथ्वीच्या निर्माण करता जिवंत थोर गौरवशाली पित्या. प्रार्थना विनंती याचना करतो पिता परमेश्वर, या सुंदरशा दिवसामध्ये आम्ही प्रत्येक व्यक्ती लीन आणि नम्र होतो, नतमस्तक होतो पिता परमेश्वर. आणि ह्या महिन्याच्या शेवटच्या 28 तारखेमध्ये पिता परमेश्वर आम्ही तुमच्याकडे दयेची कृपेची याचना करतो. तुमच्या विपुल आशीर्वादाने आम्हाला भरा पिता परमेश्वर. ह्या जागेला, ह्या परिसराला मी तुमच्या पवित्र हातामध्ये देतो. पवित्र आत्मा, आमचे सहाय्यक, आमचे मार्गदर्शक तुम्ही बनवा. येशूच्या नावामध्ये पिता परमेश्वर मी तुमच्या आभार आणि उपकार स्तुती मानतो. स्वर्गीय पिता, जे काही वचन इथे सांगण्यात येईल पिता परमेश्वर, ते मी नव्हे तर माझ्या मुखाद्वारे तुमचा पवित्र आत्मा बोलो पिता परमेश्वर. ह्या समयाला मत्ते 10:20 प्रमाणे आणि लूक 12:12 प्रमाणे पिता परमेश्वर माझ्या मुखाद्वारे तुम्ही बोला पिता परमेश्वर.
आणि ह्या समयाला इथे उपस्थित असलेल्या प्रत्येक लोकांचा आत्माजीव शरीर तुमच्या पवित्र हातात देत असता. प्रेषित 4:30 आणि 31 प्रमाणे पिता परमेश्वर, प्रत्येक व्यक्तींचे आध्यात्मिक कान उघडा पिता परमेश्वर, आणि ते वचन त्यांनी आपल्या मनामध्ये, हृदयामध्ये, अंतःकरणामध्ये स्वीकारणे योग्य असं त्यांना बनवा. सर्व गौरव, आदर, सन्मान आम्ही तुम्हाला देतो आणि इथून पुढचा वेळ काळ समय तुमच्या पवित्र हातात देऊन ही लहानशी प्रार्थना तारणारा प्रभू येशू ख्रिस्त यांच्याच गोड, प्रेमळ, पवित्र आणि गौरवशाली नावात मागतो म्हणून तुम्ही ऐका स्वर्गीय पित्या. आमेन. आपण बसूयात. डिसेंबर 2025, 25 डिसेंबर 2025. 25 गेला, 26 गेली, 27 गेला, आज काय आहे? 28 म्हणजे 2 दिवस निघून गेले, अजून 3-4 दिवस आहे, नवीन वर्ष येणार. गेल्या रविवारी बरेचशा लोकांना मी खाली बघत होतो, सर्वजण खूप अद्भुतरित्याने सर्व गोष्टीची तयारी केली होती. प्रत्येक व्यक्ती नाताळ येतो त्यावेळेस रंगरंगोटी करतो, घर साफ करतो, नवीन कपडे घालतो, आपण चांगलं दिसावं म्हणून प्रत्येकांच्या समोर येतो. किती अद्भुत गोष्ट आहे, बरोबर ना? बड्डे प्रभू येशू ख्रिस्ताचा, तयार कोण होतं? आपण सर्वजण. किती अद्भुत गोष्ट आहे ना? बड्डे कुणाचा? प्रभू येशू ख्रिस्ताचा. तयार होतो आपण व्हायलाच पाहिजे, कारण आपण त्याचे लेकरं आहोत. होय प्रियांनो, प्रभू येशू ख्रिस्ताचा वाढदिवस म्हटलं तर एक विशेष उद्देश होता परमपिता परमेश्वर यांचा, की त्यांनी आपल्या एकुलता एक पुत्राला ह्या जगामध्ये का पाठवलं, कशासाठी पाठवलं आणि कोणासाठी पाठवलं, हे अजूनपर्यंत आपण जाणून घेतलेलं नाही, समजून घेतलेलं नाही. आणि म्हणूनच आज आपण अंधारामध्ये चालत आहोत. कशामध्ये चालत आहोत? आपण अंधारामध्ये चालत आहोत. परंतु प्रभू येशू ख्रिस्ताचा जन्म ज्यावेळेस ह्या पृथ्वीवरती झाला त्यावेळेस खूप मोठा आनंद करण्यामध्ये आला, बरोबर ना? खूप मोठा आनंद करण्यात आला. कारण का? परमपित्याला माहीत होतं की मी माझ्या पुत्राला ह्या जगामध्ये का पाठवत आहे. आपण फक्त त्याचा बड्डे साजरा करतो प्रत्येक वर्षाला. आज कित्येक वर्ष आहे जसं आपण ह्या जगामध्ये आलोय तसं आपण प्रत्येक वर्षाला परमेश्वराचा वाढदिवस काय करत आहोत? आपण साजरा करत आहोत. परंतु तो वाढदिवस परमपिता परमेश्वर प्रभू येशू ख्रिस्ताला आणि पवित्र आत्म्याला मान्य होणारा आहे का? कधी आपण हा जाणून घेण्याचा प्रयत्न केला का? हा एक खूप मोठा प्रश्न आहे आपल्यासमोर. कारण मनुष्य फक्त आनंद करतो परंतु त्याच्या मागच्या गोष्टी समजून घेत नाही. जुन्या करारामध्ये लिहिलेला आहे, स्तोत्रसंहिता याचा 91 अध्याय आणि 16व्या वचनामध्ये, त्याला दीर्घ आयुष्य देऊन तृप्त करील, त्याला मी सिद्ध केलेला तारणाचा अनुभव घडील. काय केलेला? सिद्ध केलेलं तारण याचा मी काय करेल? अनुभव घडवील. आणि स्तोत्रसंहिता 96:2 मध्ये लिहिलेलं आहे, उपकार स्तुतीच्या गीतमध्ये, परमेश्वराचे गुणगान करा, त्याच्या नामाचा धन्यवाद करा, त्याने केलेल्या तारणाची घोषणा प्रतिदिनी करा. प्रतिदिनी म्हणजे काय? प्रत्येक दिवसाला आपल्याला काय करणं गरजेचं आहे? तारणाची घोषणा करणं गरजेचे आहे. कुठली घोषणा? आपण घोषणा काय करतो? प्रभू येशू ख्रिस्त जन्मलेला आहे, त्याचा वाढदिवस साजरा करा, तो आमच्यासाठी या जगामध्ये आला, बरोबर ना? परंतु तारणाची घोषणा आपण करत नाही प्रियांनो. तारण खूप अद्भुत गोष्ट आहे प्रियांनो. बायबलच्या वचनामध्ये लिहिलेलं आहे, ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्त जन्माला आला तर त्याची सुवार्ता कोणी सांगितली? कोणी सांगितली? सगळेजण विचार करतात, माणसं बोलू का देवदूत बोलू, त्यांनाच कळा ना काय बोलायचं. कोणी केली? एका आवाजात बोला ना. देवदूतांनी केली. आणि लोकशुभवर्तमान 2:10-11 मध्ये लिहिलेला आहे, तेव्हा देवदूत त्यांना म्हणाला, भिवू नका, कारण पहा जो मोठा आनंद सर्व लोकांना होणार आहे त्याची सुवार्ता मी तुम्हाला सांगतो. ती ही की तुमच्यासाठी आज दाविदाच्या गावात
तारणारा जन्मला आहे आणि तोच प्रभू येशू ख्रिस्त आहे. त्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या जन्म येण्याच्या मागे एक विशेष उद्देश होता, एक नाव होतं, ते म्हणजे तारणारा. काय नाव होतं? ज्यावेळेस एखादा मनुष्य जन्मतो त्यावेळेस तो जन्मल्यानंतर त्याला आपण मुलगा किंवा मुलगी म्हणून हाक नाही मारत. त्याला काय म्हणून हाक मारतो आपण? मायकल, पीटर, सॅमसन, जोझफ वगैरे वगैरे, बरोबर ना? परंतु प्रभू येशू ख्रिस्ताला तारणारा म्हणून म्हटलेला आहे. काय म्हणून म्हटलेला आहे? तारणारा म्हणून म्हटलेला आहे. आणि तो तारणारा ह्या जगामध्ये तुमच्या आणि माझ्यासाठी तारण घेऊन आलेला आहे. प्रियांनो, ख्रिसमस म्हटलं तर तो आनंद कशामध्ये आहे, कधी शोधण्याचा प्रयत्न तुम्ही केला का? आपण आपला आनंद कपड्यांमध्ये शोधतो, आपण आपला आनंद वेगवेगळ्या लोकांना भेटण्यामध्ये शोधतो, आपण आपला आनंद फराळामध्ये शोधतो, आपण आपला आनंद घराची रंगरोटी करण्यामध्ये शोधतो. पण आपण आपला आनंद त्या प्रभूच्या ठाई जो तारणारा आहे त्याच्यामध्ये आपण आपला आनंद शोधण्याचा प्रयत्न करतो का? कधी केलाय कुणी? प्रभू तू माझ्यासाठी जन्मलेला आहे, त्याच्या अगोदर तू मला ह्या जगामध्ये पाठवलेला आहेस. तो उद्देश काय आहे माझा ह्या जगामध्ये येण्याचा? प्रभूचा उद्देश होता की मी ह्या जगामध्ये लोकांना तारण द्यावं म्हणून यावं. आपला उद्देश काय आहे? काय आहे आपला उद्देश? प्रश्नचिन्ह आहे ना? कधी ह्या गोष्टीचा कधी आपण विचार केलेला आहे का? तर प्रियांनो, नसर केला तर करा. कारण ज्यावेळेस न्याय होईल त्यावेळेस तो न्याय खूप भयंकर असणार आहे. म्हणून उजव्या रांगेमध्ये राहण्याची तयारी करा. उजवं म्हणलं तर इंग्लिशमध्ये म्हणतो आपण राईट. काय म्हणतो? ट्राय टू बी राईट इन युअर लाईफ इन क्राइस्ट. खूप मोठी गोष्ट आहे. प्रभूला हलक्यात घेऊ नका, प्रभूच्या वचनांना साधारण घेऊ नका, कारण त्याचं वचन आपल्यासाठी अनंत कालाचं जीवन आहे. कुठलं जीवन आहे? अनंत काल. 2 महिने, 5 वर्ष, 10 वर्ष, 15 वर्ष, ज्या वर्ष आपण ह्या जगामध्ये जगत आहोत तोपर्यंत आपलं जीवन नाही आहे. मृत्यूनंतर आपलं जीवन आहे. आणि मृत्यूनंतर जर तुम्हाला अनंत कालाचं जीवन पाहावं असेल तर त्या प्रभू येशू ख्रिस्ताला आपल्या जीवनामध्ये तारणारा आणि उद्धारकर्ता स्वीकारा. ख्रिसमस हा शब्द आपण म्हणतो, पण जर बघायला गेलं तर ख्रिसमसचा स्पेलिंग कुणी मला बोलून दाखवेल का? काय येतं? ख्रिसमस. व्हेरी गुड. सिस्टर साधण्यासाठी टाळ्या सर्वांनी. काय आहे? CHRIST. जर MES काढलं तर काय राहतं? क्राइस्ट. आपण कुणाचा बड्डे साजरा करतो? क्राइस्ट. ख्रिसमस त्याचा बड्डे आपण साजरा करतो. आणि त्याचा बड्डे साजरा करत असता तोच जर क्राइस्ट आपल्या जीवनामध्ये नाहीये, मग आपल्या जीवनाला काय अर्थ आहे? बरोबर ना? एखाद्याचा बड्डे ज्यावेळेस आपण साजरा करतो त्यावेळेस तो व्यक्ती आपल्याबरोबर असतो ना, आणि आपण त्याच्यासाठी काय घेऊन जातो? हां, लहान लेकरं उत्तर देत आहेत, मोठे शांत बसत आहेत. लहान लेकरं गिफ्ट म्हणतात, मोठे लेकरं काय म्हणतात? केक. बरोबर ना? ज्यावेळेस आपण एकाचा बड्डे आनंद करतो त्यावेळेस तो व्यक्ती लांब असला तर तो बड्डे आनंद करण्यात मजा आहे का? पण ज्यावेळेस तो व्यक्ती इथे असतो त्यावेळेस आपण आनंदाने त्याचा वाढदिवस साजरा करतो. का? कारण तो आपल्या जवळचा आहे, तो आपला कोणीतरी आहे, त्याला आपण आदराने काहीतरी देतो. बरोबर? त्या दिवशी तो जन्मलेला आहे म्हणून त्याचा आपण आनंद करतो. खूप मोठी गोष्ट आहे. ख्रिसमस जे आपण म्हणतो, ख्रिसमसचा सर्वात मोठा आनंद आपल्या जीवनामध्ये जर असेल तर तो म्हणजे तारण आहे. काय आहे? ते म्हणजे तारण आहे. परंतु अजूनपर्यंत तारण काय आहे हेच मनुष्याला माहीत नाही आहे. कुणी सांगाल का मला तारण म्हणजे काय?
प्रभू येशू ख्रिस्त आपण म्हणतो तारणारा आहे. 2000 वर्षापूर्वी प्रभू येशू ख्रिस्त या जगामध्ये आला, 33.5 वर्ष या जगामध्ये राहिला. 30 वर्षापासून तर 3.5 वर्षापर्यंत त्यांनी आपलं कार्य केलं आणि ते पण अद्भुतरित्या केलं. तो वधस्तंभी मृत्यू पावला, तो गाडला गेला, मारला गेला, पुनरुत्थित झाला आणि 3ऱ्या दिवशी पुन्हा उठला आणि पुन्हा उठून तो पित्याच्या उजव्या हाताशी बसलेला आहे. आणि फक्त उजव्या हाताशी बसून तो काय करत आहे? तुमच्या आणि माझ्यासाठी मध्यस्थ करत आहे. काय करत आहे? मध्यस्थ करत आहे. जो प्याला, त्या प्याल्यामध्ये दुःख होतं, क्लेश होते, संकट होते, वेदना होते, ते त्यांनी त्या वधस्तंभावरती घेतलं आणि ते तारण तुम्हाला आणि मला तो देऊन गेला. त्यांनी आमची सुटकारा केली. आमचे अपराध, आमचे पाप, आमचं आजारपण, आमचं दुखणं, आमचे क्लेश सर्व तो त्या वधस्तंभी घेऊन गेला. का? कारण सिद्ध केलेले तारण तुमच्यासाठी त्यांनी दिलेलं आहे. ते तारण आपल्या जीवनामध्ये आपण स्वीकार केलेला आहे का? नसल केलं तर एक निश्चय करा. कारण परमेश्वराचं वचन सांगतं, जितक्यांनी प्रभू येशू ख्रिस्तामध्ये बाप्तिस्मा घेतला आहे तितक्यांनी प्रभू येशू ख्रिस्ताला आपल्या जीवनामध्ये परिधान केलेलं आहे. परिधान केलेलं आहे. लोकांना बायबलचे वचन एकदम सिंपल वाटतात, एकदम सिंपल वाटतात. परंतु प्रियांनो, मला सांगायला एक गोष्ट आवडेल, बायबलच्या वचनाला जीवनामध्ये सिंपल घेऊ नका. का सिंपल घेऊ नका? कारण परमेश्वर म्हणतो तिथे रडणे आणि दात खाली चालेल. त्याला माहिती आहे या सर्व गोष्टी, म्हणून तो म्हणत आहे. बायबलच्या वचनांमध्ये अनेक वचनं असे आहेत जी मरिया, जिनी बाळ प्रभू येशू ख्रिस्ताला जन्म दिला, ती मरिया स्वतः काय सांगते माहिती आहे का? लूक शुभवर्तमान याचा 1 अध्याय 46 आणि 47 वचनामध्ये, तेव्हा मरिया म्हणाली, माझा जीव प्रभूला थोर मानतो आणि देव जो माझा तारणारा, त्याच्यामुळे माझा आत्मा उल्हासला आहे. मरिया म्हणत आहे, ज्या प्रभू येशू ख्रिस्ताला मी जन्म देणार आहे त्या प्रभू येशू ख्रिस्ताला ती म्हणत आहे, माझा जीव प्रभूला थोर मानतो. जी जन्म देणारी स्त्री आहे, जिच्याद्वारे प्रभू येशू ख्रिस्त या जगामध्ये येणार आहे, ती स्वतः म्हणत आहे की माझा जीव प्रभूला थोर मानतो आणि देव जो माझा तारणारा. विचार करण्यासारखी गोष्ट आहे. जर मरिया येशू बाळ जन्माच्या अगोदर म्हणती की तो माझा तारणारा आहे, तर ते तारण आपल्यासाठी किती महत्त्वाचं आहे. त्याच्यामुळे माझा आत्मा उल्हासला आहे. लूक शुभवर्तमान 2:29 आणि 30 म्हणतो, ज्यावेळेस सिमोन सांगतो की हे प्रभू, आता तू आपल्या वचनाप्रमाणे आपल्या दासाला शांतीने जाऊ देत आहेस, कारण माझ्या डोळ्यांनी तुझे तारण पाहिले आहे. माझ्या डोळ्यांनी तुझे तारण पाहिले आहे. मला एक गोष्ट तुम्हाला विचारायला आवडेल. बायबलच्या वचनामध्ये एका ठिकाणी एक अध्याय सांगतं, योवान 3:16. किती जणाला ठाऊक आहे? बोला. आमेन. योवान 3:16 सर्वांना माहीत आहे. बायबल न बघता प्रत्येक व्यक्ती बोललेला आहे. देवाने जगावर एवढी प्रीती केली, का केली? आताच आपण बघितलं. आता मला योवान 3 अध्याय 17 वचन सगळं बोलून दाखवा. काय आहे? नाही 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 नाही, वचनामध्ये बघून नका सांगू, असंच सांगा. माहीत आहे का? माहीत आहे? प्रीती केली हे सर्वांना माहीत आहे. 3:16 सर्वांना पाठ आहे. परंतु 3:17 परमेश्वराचं वचन आपल्याला सांगतं, देवाने आपल्या पुत्राला जगाचा न्यायनिवाडा करण्यासाठी नव्हे, तर त्याच्याद्वारे जगाचे तारण व्हावे म्हणून पाठवले. काय सांगतंय वचन? त्याच्या पुत्राच्या द्वारे जगाचं तारण व्हावे म्हणून प्रभू येशू ख्रिस्ताला ह्या जगामध्ये पाठवलेला आहे. आपण अनेक गोष्टी बोलतो की प्रभू येशू ख्रिस्त या जगामध्ये का आला? माझे पाप घेण्यासाठी आला, शैतानाचा नाश करण्यासाठी आला,
मला आरोग्य देण्यासाठी आला, वगैरे आणि वगैरे, बरोबर. परंतु परमेश्वर पित्याचा मेन उद्देश हा होता की त्याने आपल्या पुत्राला जगाचा न्यायनिवाडा करण्यासाठी नव्हे, तर जगाचे तारण होण्यासाठी आणि त्याच्या पुत्राच्याद्वारे जगाचं तारण व्हावं म्हणून आपल्या पुत्राला ह्या जगामध्ये पाठवलेला आहे, ज्याला आपण म्हणू शकतो उद्धार. उद्धार. किती लोकांचा उद्धार झालाय? किती लोकांचा उद्धार झालाय? बायबलचं वचन सांगतं, 2 कोरिंथ 5 अध्याय 17 वचन, माहित आहे कुणाला? जुनं ते होऊन गेलं, सर्व काय नवीन झालेलं आहे. प्रभूमध्ये आपण ज्यावेळेस बाप्तिस्मा घेतो त्यावेळेस जुनं सर्व संपलं, सगळ्या गोष्टी नवीन झालेल्या आहेत. आपला उद्धार झालाय का? झालाय? आपलं तारण झालंय का? हा प्रश्न आपण आपल्या स्वतःला विचारणं गरजेचं आहे प्रियांनो. बायबलचं वचन सांगतं, आपण सर्व नियमशास्त्र पाळले आणि एक जरी चुकलं तर बाकीचे सर्व नियमशास्त्र व्यर्थ आहेत. आज आपण बघतो आपल्या जीवनामध्ये की प्रत्येक मनुष्य अजून देखील आपल्या वाईट गोष्टी सोडायला तयार नाही आहे. जो प्रभू येशू ख्रिस्त स्वर्ग सोडून तुमच्या आणि माझ्यासाठी ह्या जगामध्ये येऊ शकतो, तर आपण आपल्या जीवनातल्या वाईट गोष्टी का सोडून देऊन त्या प्रभूच्या मार्गाला चालत नाही आहे? हा खूप मोठा प्रश्न आहे. कारण ह्या जगाच्या दैवताने प्रत्येक व्यक्तीचे डोळे काय केलेले आहेत? आंधळे केलेले आहेत. आणि तो प्रकाश जो ह्या जगामध्ये आहे, तो प्रकाश कुणावरती प्रकाशू नये म्हणून काय झालेला आहे? प्रत्येकाला तो प्रकाश दिसत नाही आहे. परंतु प्रियांनो, आपलं तारण होणं खूप महत्त्वाची गोष्ट आहे. कारण दावीद राजा स्वतः म्हणतो स्तोत्रसंहिता 20:9 मध्ये, हे परमेश्वरा तारण कर, आम्ही धावा करतो तेव्हा राजाने आमचे ऐकावे. काय म्हणतो दावीद राजा? हे परमेश्वरा तारण कर, आम्ही धावा करतो तेव्हा राजाने आमचे ऐकावे. जुन्या करारामध्ये ज्यावेळेस पाऊल आणि सिलस एक ठिकाणी बंदीशाळेत असतात, त्यावेळेस ते रात्रीच्या टायमाला आराधना करतात. काय करतात? आराधना करतात. आणि आराधना करत असताना काय होतं प्रियांनो? त्यांच्या हातातले जे बेडे आहेत ते तुटून पडतात, दरवाजे उघडले जातात आणि ते बाहेर येऊन परमेश्वराचं वचन सांगतात. त्यावेळेस तो जेलर घाबरतो आणि त्यांना बाहेर काढून म्हणाला, महाराज माझे तारण व्हावे म्हणून मला काय केले पाहिजे? ते म्हणाले, प्रभू येशू ख्रिस्तावरती विश्वास ठेव, म्हणजे तुझे व तुझ्या घराण्याचे तारण होईल. तुझे आणि तुझ्या घराण्याचे तारण होईल. आज आपलंच तारण नाही आहे, तर आपल्याद्वारे आपल्या घराचं तारण केव्हा होणार प्रियांनो? बरोबर ना? आज मीच बदलत नाही आहे तर माझे घरचे कधी बदलणार? आज मीच माझे शोक पाणी जर सोडत नाही आहे तर माझे घरचे मला बघून कसे बदलणार? हा खूप मोठा प्रश्न आपल्यासमोर आहे. तारण खूप मोठी गोष्ट आहे. बायबलचं वचन सांगतं, एक ठिकाणी पाऊल म्हणतो, एफेसीकरास पत्राचा 2 अध्याय 4 आणि 5 वचन. कुणी त्याचं हेडिंग वाचेल का माझ्यासाठी? एफिस 2, त्याचं हेडिंग कोणी वाचेल माझ्यासाठी? बस, तारण प्राप्ती कशाने होते? देवाच्या कृपेने होते. कृपा खूप मोठी गोष्ट आहे. काय म्हणू शकतो कृपेला आपण इंग्लिशमध्ये? ग्रेस. पावलांनी काय मागितलं प्रभूकडे? कृपा नाही मागितली. पावलाच्या जीवनामध्ये जो काटा होता ना, तो दूर होण्यासाठी त्यांनी प्रार्थना केली. त्यांनी ग्रेस नाही मागितली, त्यांनी कृपा नाही मागितली, परंतु परमेश्वर त्याला म्हणाला, माझी कृपा तुझ्यासाठी पुरेशी आहे. विचार करा प्रियांनो, तारण प्राप्ती तुमच्या जीवनामध्ये कृपेने होती. ती कृपा प्रभूकडे मागा की प्रभू माझ्यावरती कृपा कर आणि ते तारण मी प्राप्त करण्यासाठी मला तू मदत कर.
खूप मोठी गोष्ट आहे. कारण बायबलच्या वचनामध्ये लिहिलेलं आहे 2:4-5 मध्ये, तरी देव दयासंपन्न आहे म्हणून आपण आपल्या अपराधामुळे मृत्यू झालेले असतानाही त्याने आपल्यावरील स्वतःच्या अपरंपार प्रेमेमुळे ख्रिस्ताबरोबर आपल्याला जिवंत केले. कृपेने तुमचे तारण झालेले आहे. कशाने? कृपेने. त्यांनी तुमच्यावरती कृपा केली. त्या पित्याने तुमच्यावरती कृपा केली, आपला एकुलता एक पुत्र पाठवला आणि त्यांनी त्याच्या मृत्यूद्वारे, कृपाद्वारे तुमचं तारण त्यांनी केलेलं आहे. परंतु आपण ते तारण आपल्या जीवनामध्ये अजूनपर्यंत स्वीकारलेलं नाही आहे. कारण पाऊल म्हणतो एफेसीकरास 2:8 मध्ये, कारण कृपेनेच विश्वासाच्या द्वारे तुमचे तारण झालेले आहे आणि हे तुमच्या हातून झालेले असे नाही, तर ते देवाचे दान आहे. देवाचे काय आहे? दान आहे. दान म्हणजे काय? दान म्हणजे काय? गिफ्ट. बरोबर ना? ती गिफ्ट त्यांनी तुम्हाला दिलेली आहे. 2000 वर्षापूर्वी तारणारा तुमच्यासाठी जन्मलेला आहे. ते गिफ्ट आपण आपल्या जीवनामध्ये स्वीकारला आहे का? हा खूप मोठा प्रश्न आहे प्रियांनो. आणि म्हणून पाऊल म्हणतो 2 कोरिंथ याचा 6 अध्याय 1 आणि 2 वचनामध्ये, आम्ही त्याच्यासह कार्य करता करता विनंती करतो की तुम्ही देवाच्या कृपेचा स्वीकार व्यर्थ होऊ देऊ नये. कारण तो म्हणतो, अनुकूल समयी मी तुझे ऐकले व तारणाच्या दिवशी मी तुला सहाय्य केले. पहा आत्ताच समय अनुकूल आहे. पहा आत्ताच तारणाचा दिवस आहे. आत्ताच म्हणजे केव्हा? आत्ताच म्हणजे केव्हा? अहो बोला ना, आत्ताच म्हणजे केव्हा? हां, आजच्या दिवसामध्ये 24 तास आहेत. आत्ताच म्हणजे केव्हा? कालचा दिवस तुमच्या जीवनातला आज येणार आहे. उद्याच्या दिवसाची कोण गॅरंटी देते का इथे बसलेलं? मग आजचा दिवस केव्हा? आज नाही हो, 10:50 झालेत. आत्ताच. कुठला दिवस आहे? तारणाचा दिवस आहे. जर तुम्ही आपल्या जीवनामध्ये ते तारण प्राप्त केलं नसेल तर आत्ताच तारणाचा दिवस आहे. खूप मोठी गोष्ट आहे. तारण. तारण म्हणजे थोडक्यात कोणी मला सांगेल काय? स्वतःमध्ये बदलाव, स्वतःमध्ये परिवर्तन. मी बदललो आहे का? जर मीच बदललेलो नाही तर मी दुनियाला काय बदलणार? मी माझ्या कुटुंबाला काय बदलणार? बरोबर ना? कारण जे आपण करतो तेच आपले लेकरं आपल्याला बघून करतात. बरोबर ना? म्हणून खूप मोठी गोष्ट आहे. तारण आपल्या जीवनामध्ये त्या तारणारा प्रथम स्थान द्या. कारण तो तारणारा कोण आहे माहिती आहे? स्वतः प्रभू येशू ख्रिस्त. 2026 3-4 दिवसांनी येणार आहे. आज खूप अनेक वर्ष आपल्या जीवनामध्ये गेले आणि आपण एक निश्चय करतो प्रत्येक वर्षाला, मी ह्या वर्षी माझ्या स्वतःला बदलण्याचा प्रयत्न करेल. ह्या वर्षापासून मी दारू पिणार नाही. ह्या वर्षापासून मी सिगरेट ओढणार नाही. ह्या वर्षापासून मी माणिकचंद खाणार नाही. ह्या वर्षापासून मी खोटं बोलणार नाही. ह्या वर्षापासून मी कुणाची निंदा करणार नाही. प्रत्येक गोष्ट आपल्या स्वतःशी बोलतो आणि प्रत्येक गोष्ट तो स्वतःच विसरतो. कारण का? महिन्याचे 12 दिवस, 12 महिने, वर्षाचे 12 महिने. बरोबर ना? 365 दिवस. पहिल्या दिवशी बोलतो, दुसऱ्या दिवशी बोलतो, ध्यानात ठेवतो. परंतु जर जानेवारी निघून गेला तर परत तो म्हणतो की त्या गोष्टीपासून मला करमत नाही, थोडीशी घेतो, थोडंसं पितो. बरोबर ना? मनुष्य आपल्या जीवनामध्ये ह्या गोष्टी सोडायला मागत नाही आहे. तारण खूप महत्त्वाची गोष्ट आहे. एक निश्चय करा 2026 मध्ये की प्रभू, जे जीवन तू मला दिलेलं आहेस, जे तारण तू माझ्यासाठी केलेलं आहेस, ते तारण मी माझ्या जीवनामध्ये स्वीकारतो. कारण का? 2026 जर तुम्ही टोटल केलं तर किती येतो? 2
4 आणि 6 किती आकडा येतो? किती येतो? 10. 20 आणि 26 ॲड केलं तर किती होतं? 46. 4 आणि 6 10. काय वाटतो 10 आकडा काय आहे बायबलमध्ये? कशाला दर्शवतं? 10 आज्ञा. 2026 मध्ये 10 आज्ञा. 10 हे कशाला दर्शवतं? 10 आज्ञाला. आणि त्याच्याबद्दल प्रभू येशू ख्रिस्त काय म्हणतो? जर तुम्ही माझ्यावरती प्रेम किंवा प्रीती करत असाल तर तुम्ही माझ्या आज्ञा पाळाल. बरोबर ना? किती सोपं बोलतो ना आपण, आज्ञा पाळाल. पण आपण पाळतो का? खूप मोठी गोष्ट आहे. ह्या 2026 मध्ये एक निर्णय करा की प्रभू, मी तुझ्या पवित्र चरणाजवळ येत असता तू मला सहाय्य कर, तू मला मदत कर. जो तारणारा प्याला तू मला दिलेला आहे, तो तारणारा प्याला मी माझ्या हाती घेऊन प्रतिदिवशी तुझ्या तारणाची मी घोषणा करेल. प्रत्येक व्यक्तीला मी तुझं वचन सांगेल. ह्या 2026 मध्ये निर्णय करा. जर तुम्ही प्रत्येक व्यक्तीला रोज प्रभू येशू ख्रिस्ताचं नाव जरी सांगितलं तर तुम्ही 365 आत्म्यापर्यंत परमेश्वराची सुवार्ता सांगताय. त्याच्यातले कमीत कमी 10 लोकांचा तरी उद्धार होईल तुमच्याद्वारे. तुमचं अकाउंटमध्ये, स्वर्गामध्ये तुमच्या अकाउंटमध्ये त्याची काय होईल? गिनती होईल. तारण खूप मोठी गोष्ट आहे प्रियांनो. आपल्या जीवनामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताला प्रथम स्थान द्या. आपण ह्या जगामध्ये येतो आणि आपण ह्या जगातनं जाणार आहे. परंतु ज्यावेळेस न्यायचा दिवस येईल त्यावेळेस मृत्यूनंतर देखील अनंतकालाचं जीवन प्रभू येशूने आपल्यासाठी ठेवलेलं आहे. आणि ते अनंतकालाचं जीवन अद्भुत आहे. कारण प्रभू म्हणतो त्या टायमाला ह्या जगामध्ये प्रकाश नसणार, कारण मी स्वतः तुमच्यासाठी प्रकाश बनणार आहे. त्या टायमाला रडणं नसणार, त्या टायमाला अश्रू नसणार, कारण तुमचे अश्रू मी पुसणार आहे. किती अद्भुत गोष्ट पित्याने आपल्याला ह्या वचनाच्याद्वारे दिलेला आहे. ह्या वचनाचा आपल्या जीवनामध्ये स्वीकार करा. ह्या वचनाला आपल्या जीवनामध्ये प्रथम स्थान द्या, कारण हे वचनच माझ्यासाठी जीवन आहे. आजचा संदेश आपला हाच आहे की तारण परमेश्वराने माझ्यासाठी सिद्ध करून ठेवलेलं आहे. त्याचा स्वीकार करा. तुम्ही बदलले नाही तर याच्यामध्ये परमेश्वराचं नुकसान नाही आहे का? नाही आहे. कारण बायबलचं वचन सांगतं ख्रिस्ती लोकांनी तारणाचा स्वीकार केला नाही म्हणून परराष्ट्रांकडे तारण गेलेलं आहे. परराष्ट्राकडे जीवन गेलेलं आहे. परराष्ट्रांसाठी पवित्र आत्मा दिलेला आहे. परराष्ट्रांसाठी बऱ्याच काही गोष्टी बायबलचं वचन आपल्याला सांगतं. म्हणून प्रियांनो, जे तारण प्रभूने आपल्यासाठी सिद्ध केलेलं आहे त्याचा अनुभव घ्या आणि त्या प्रभूच्या सानिध्यामध्ये आपलं जीवन जगा. फक्त आपल्या मनाला, आपल्या अंतःकरणाला समजूत घालू नका की मी बदलेल. नाही, बदलून त्या प्रभूला दाखवा. तो म्हणायला पाहिजे की खरंच माझा सेवक, माझा पुत्र आज बदललेला आहे. सर्व गौरव आपण प्रभूला देऊया आणि आपण प्रभूचरणी प्रार्थना करूया. थँक्यू माय लॉर्ड जीसस. हालेलुया. धन्यवाद माझ्या प्रेमळ पिता परमेश्वरा. प्रार्थना विनंती याचना करतो पिता परमेश्वर, जे सुंदरचं वचन तुम्ही आम्हाला दिलं आम्ही तुमच्या आभार स्तुती मानतो. होय माझ्या स्वर्गीय पित्या, तुम्ही तुमच्या पुत्राला ह्या जगामध्ये आमच्यासाठी तारणारा आणि उद्धारकर्ता म्हणून पाठवलेला आहे. त्या प्रभू येशू ख्रिस्ताला आम्ही आमच्या जीवनामध्ये प्रथम स्थान देऊन पिता परमेश्वर, जे सिद्ध केलेलं तारण आहे त्या तारण आम्ही आमच्या जीवनामध्ये अंगीकार करण्यासाठी पवित्र आत्मा आमचा ताबा तुम्ही घ्या. पवित्र आत्मा तुम्ही आम्हाला सहाय्य करा. पवित्र आत्मा तुम्ही आम्हाला मदत करा. आम्ही आमच्या जीवनामध्ये पिता परमेश्वर अनेक चुका करतो, परंतु त्या सर्व गोष्टींवरती तुम्ही आम्हाला क्षमा करून पिता परमेश्वर तुम्ही आमच्यावरती दया करता, कृपा करता, प्रेम करता. कारण पित्या, तुम्ही तुमच्या पुत्राला आमच्यासाठी ह्या वधस्तंभी दिलं. त्यांच्या पवित्र रक्ताद्वारे तुम्ही आम्हाला शुद्ध केलं आहे. तारणाचा अनुभव आम्हाला येण्यासाठी पिता परमेश्वर आम्हाला शक्ती सामर्थ्याने भरा. सर्व गौरव, महिमा, आदर, सन्मान आम्ही तुम्हाला देतो आणि इथून पुढचा वेळ समय तुमच्या पवित्र हातात देऊन
ही लहानशी प्रार्थना तुमचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त, जो आमचा तारणारे आणि उद्धार करता, यांच्याच गोड, प्रेमळ, पवित्र आणि गौरवशाली नावात मागतो म्हणून तुम्ही ऐका स्वर्गीय पित्या. आमेन.